नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2024 यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण विषय असलेल्या जीवशास्त्र या विषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका दुसरी, ज्यामध्ये एकूण 50 प्रश्न असणार आहेत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न पहिला, मानवी शरीरासाठी आवश्यक असणारे लोह खालीलपैकी कशात सर्वाधिक आढळते? पर्याय ए फुलकोबी, पर्याय बी अंडे, पर्याय सी दूध व पर्याय डी हिरव्या पालेभाज्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मानवी शरीरासाठी आवश्यक असणारे लोह हे सर्वाधिक प्रमाणामध्ये असते. प्रश्न दुसरा आहे, दुधामध्ये मेदाचे प्रमाण कोणत्या ऋतूमध्ये कमी होते? प्रश्न दुसरा असा आहे मित्रांनो, दुधामध्ये मेदाचे प्रमाण कोणत्या ऋतूमध्ये कमी होते? प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही कमेंटमध्ये उत्तर टाईप करू शकता. पर्याय ए आहे हिवाळा. पर्याय बी या ठिकाणी पर्याय बी आहे मित्रांनो पावसाळा. पर्याय बी आहे पावसाळा. पर्याय सी आहे उन्हाळा आणि पर्याय डी या ठिकाणी आहे यापैकी नाही. पर्याय डी आहे यापैकी नाही. तुम्हाला या ठिकाणी सांगायचे मित्रांनो, दुधामध्ये मेदाचे प्रमाण कोणत्या ऋतूमध्ये कमी होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी उन्हाळा. उन्हाळा या ऋतूमध्ये दुधामध्ये मेदाचे प्रमाण हे कमी होते. प्रश्न क्रमांक 3, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे? पर्याय ए पोलिओ, पर्याय बी एड्स, पर्याय सी हेपॅटिटिस आणि पर्याय डी क्षय किंवा टीबी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी टीबी. डॉट्स हा उपचार टीबी या रुग्णांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, कांदा चिरताना आणि सोलताना आपल्या डोळ्यात अश्रू कशामुळे येतात? कांदा चिरताना आणि सोलताना आपल्या डोळ्यात अश्रू कशामुळे येतात? पर्याय ए आहे पेशीतील सल्फर, पर्याय बी आहे पेशीतील मेद, पर्याय सी आहे पेशीतील कार्बन आणि पर्याय डी आहे पेशीतील अमिनो आम्ल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए पेशीतील सल्फर. यामुळे कांदा चिरताना किंवा कांदा सोलताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात मित्रांनो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. स्तनपान करणाऱ्या आईच्या आहारामध्ये दररोज किती प्रथिने असणे आवश्यक आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. स्तनपान करणाऱ्या आईच्या आहारामध्ये दररोज किती प्रथिने असणे आवश्यक आहे? पर्याय ए आहे 20 ग्रॅम, पर्याय बी आहे 70 ग्रॅम, पर्याय सी आहे 100 ग्रॅम, पर्याय डी आहे 50 ग्रॅम. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी 70 ग्रॅम. स्तनपान करणाऱ्या आईच्या आहारामध्ये दररोज 70 ग्रॅम प्रथिने असणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात? प्रश्न 6वा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात? पर्याय आहेत मित्रांनो पर्याय ए बॅबिलस, पर्याय बी स्पिरिलम, पर्याय सी विब्रिओ आणि पर्याय डी आहे रायझोबियम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी
रायझोबियम. प्रश्न 7वा, मलेरिया हा रोग कशामुळे होतो? पर्याय ए प्लास्मेडियम, पर्याय बी फायलेरिसिस, पर्याय बी फायरेलिया, पर्याय सी ऑरेलिया आणि पर्याय डी यापैकी नाही. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही देखील प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए प्लास्मेडियम. मलेरिया हा रोग प्लास्मेडियममुळे होतो. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 8. कोणत्या विषाणूच्या संसर्गाने एड्स हा रोग होतो? पर्याय ए ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, पर्याय बी ह्यूमन इम्युनो डेंजरस व्हायरस, पर्याय सी ह्यूमन इनिशिएटिव्ह डिफिशियन्सी व्हायरस किंवा पर्याय डी यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणजेच HIV. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. विषाणू हे डॅश असतात? प्रश्न 9 आहे मित्रांनो, विषाणू हे डॅश असतात? पर्याय आहेत मित्रांनो ए अपेशीय जीव, पर्याय बी बहुपेशीय जीव, पर्याय सी एकपेशीय जीव, पर्याय डी पेशीभीत रहित पेशी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए अपेशीय जीव. विषाणू हे अपेशीय जीव असतात. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या आजारावर उपाय म्हणून ॲग्रिमायसिन हे औषध वापरतात? पर्याय ए आहे जीवाणू आजार, पर्याय बी आहे कवक आजार, पर्याय सी आहे विषाणू आजार आणि पर्याय डी आहे कवक विद्रव्य. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कमेंटमध्ये. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय ए जीवाणू आजार. ॲग्रिमायसिन हे औषध जीवाणू आजारावर उपाय म्हणून वापरतात. मित्रांनो, आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 11. पिवळा ताप हा रोग कशामुळे बरा होतो? पर्याय ए रिकेट्सिया, पर्याय बी राब्डो व्हायरस, पर्याय सी आर्बो व्हायरस, पर्याय डी ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी आर्बो व्हायरस. पिवळा ताप हा आर्बो व्हायरसमुळे बरा होतो. प्रश्न क्रमांक 12. BCG ही लस कोणत्या रोगावर प्रतिबंधक म्हणून वापरली जाते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. BCG ही लस कोणत्या रोगावर प्रतिबंधक म्हणून वापरली जाते? पर्याय ए आहे टायफॉइड, पर्याय बी आहे क्षयरोग, पर्याय सी आहे कॉलरा आणि पर्याय डी आहे कावीळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी क्षयरोग. BCG ही लस क्षयरोगावर प्रतिबंधक म्हणून वापरली जाते. प्रश्न क्रमांक 13. HIV लागणाच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? पर्याय ए आहे रिटोनावीर, पर्याय बी आहे पेनिसिलिन, पर्याय सी आहे रिफापिसिन आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए रिटोनाव्हिरी. HIV लागणाच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी रिटोनाव्हिरी हे औषध वापरले जाते. प्रश्न क्रमांक 14. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते? पर्याय ए मिसल्स लस,
पर्याय बी टिटॅनस, डिप्थेरिया व हेपॅटायटिस बी ची लस, पर्याय सी रेपॉयटिन, पर्याय डी हेपॅटायटिस बी ची लस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी टिटॅनस, डिप्थेरिया व हेपॅटायटिस बी ची लस. प्रश्न क्रमांक 15. हळूहळू होणारे आणि दीर्घकाळ राहणाऱ्या संक्रमणास डॅश म्हणतात. पर्याय ए तीव्र संक्रमण, पर्याय बी लेटेन्सी संसर्ग, पर्याय सी तीव्र संसर्ग आणि पर्याय डी सिस्टिमिक संसर्ग. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए तीव्र संसर्ग. प्रश्न क्रमांक 16. टिक्का या रोगाचा प्रभाव कोणत्या पिकास होतो. पर्याय ए गहू, पर्याय बी भुईमूग, पर्याय सी भात आणि पर्याय डी कपासी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी भुईमूग. टिक्का रोगाचा प्रभाव हा भुईमूग या पिकास होतो. प्रश्न क्रमांक 17. अमरवेल ही वनस्पती डॅश आहे. पर्याय ए खोडावर वाढणारी, पर्याय बी भांडे वनस्पती, पर्याय सी कीटकभक्षी आणि पर्याय डी कुजलेल्या प्राणीज किंवा वनस्पतीजन्य पदार्थांवर वाढणारी. मित्रांनो अमरवेल ही वनस्पती कोणत्या प्रकारची आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए खोडावर वाढणारी. अमरवेल ही वनस्पती खोडावर वाढणारी आहे. प्रश्न क्रमांक 18. मुळा, गाजर, बीट या डॅश वनस्पती आहेत. पर्याय ए वार्षिक, पर्याय बी द्विवार्षिक, पर्याय सी रोपटे आणि पर्याय डी बहुवार्षिक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी द्विवार्षिक. मुळा, गाजर आणि बीट या द्विवार्षिक वनस्पती आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. वनस्पतींच्या वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. पर्याय ए 30, पर्याय बी 33, पर्याय सी 20 आणि पर्याय डी 16. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी 16. वनस्पतींच्या वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यापूर्वी देखील हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए लसीकरण. मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 21. खालील कोणता रोग एकदा झाला की आयुष्यभर बरा होत नाही. पर्याय ए आहे झिका, पर्याय बी हिपॅटायटिस बी, पर्याय सी स्वाईन फ्लू, पर्याय डी क्षयरोग. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी हेपॅटायटिस बी. हिपॅटायटिस बी हा रोग एकदा झाला की आयुष्यभर बरा होत नाही. प्रश्न क्रमांक 22. मलेरियावरील औषध कोणत्या वनस्पतीपासून मिळते. पर्याय ए सिंकोना वनस्पती, पर्याय बी सदाफुली, पर्याय सी यू वनस्पती आणि पर्याय डी ओक वनस्पती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए सिंकोना वनस्पती. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 आहे
बियरच्या अतिसेवनामुळे कोणत्या अवयवाचा कर्करोग होतो? पर्याय ए यकृत, पर्याय बी मुख, पर्याय सी मलाशय आणि पर्याय डी जठर. या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी मलाशय. बियरच्या अतिसेवनामुळे मलाशयाचा कॅन्सर होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी जुनाट रोग कोणते? या ठिकाणी जुनाट म्हणजे शरीरामध्ये अधिक काळ राहणारे या अर्थाने जुनाट या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यामध्ये पर्याय ए आहे मधुमेह, पर्याय बी आहे कर्करोग, पर्याय सी आहे प्लेग आणि पर्याय डी आहे देवी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए मधुमेह आणि पर्याय क्रमांक बी कर्करोग. हे दोन्ही जे रोग आहेत मित्रांनो ते शरीरामध्ये सर्वाधिक काळ टिकून राहतात, त्यामुळे या दोन रोगांना जुनाट रोग असं म्हटल्या जाते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो, वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 25. प्रश्न 25. खालीलपैकी कोणत्या रक्तगटात अँटीजन नसतो? पर्याय ए ओ पॉझिटिव्ह, पर्याय बी ए बी पॉझिटिव्ह, पर्याय सी ओ निगेटिव्ह आणि पर्याय डी बी पॉझिटिव्ह. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी ओ निगेटिव्ह. या रक्तगटात अँटीजन नसतो. ओ निगेटिव्ह या रक्तगटामध्ये अँटीजन नसतो. मित्रांनो आपण पाहत आहोत जीवशास्त्र या विषयावरील संभाव्य प्रश्नपत्रिका 2. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तुम्हाला जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, आरोग्य सेवक तसेच 2024 मध्ये होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि सर्व प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक ऐका. तसेच महत्त्वाचे वाटणारे प्रश्न नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुमच्या लक्षातून जाणार नाहीत. ठीक आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 26. खालील कोणत्या रोगाचे विषाणू केवळ मानवातच आढळतात? पर्याय ए पोलिओ, पर्याय बी रेबीज, पर्याय सी गोवर, पर्याय डी इबोला. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए पोलिओ. पोलिओ या रोगाचे विषाणू केवळ मानवातच आढळतात. प्रश्न 27. वाढत्या वयातील मुलामुलींना दररोज डॅश कॅलरीज ऊर्जा लागते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे प्रश्न नोट डाऊन करून ठेवा. पर्याय ए 2500 ते 3000, पर्याय बी 3000 ते 3500, पर्याय सी 2000 ते 2500 आणि पर्याय डी 1000 ते 1500. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी 2000 ते 2500. वाढत्या वयातील मुलामुलींना दररोज 2000 ते 2500 कॅलरीज ऊर्जा लागते. प्रश्न 28. खालील कोणत्या डाळीमध्ये सर्वाधिक प्रथिने असतात? पर्याय ए तूर डाळ, पर्याय बी मूग डाळ, पर्याय सी उडीद डाळ, पर्याय डी हरभरा डाळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी मूग डाळ. प्रश्न क्रमांक 29. दुधाचा सामू किती असतो? पर्याय ए 6.6, पर्याय बी 7.6, पर्याय सी 7.0, पर्याय डी 4.5. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए 6.6. प्रश्न क्रमांक 30. 1 ग्राम प्रथिनांपासून डॅश ऊर्जा मिळते? पर्याय ए आहे 9 किलो कॅलरी, पर्याय बी
5 किलो कॅलरी, पर्याय सी 4 किलो कॅलरी, पर्याय डी 19 किलो कॅलरी. या ठिकाणी 9च्या ऐवजी 19 आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी 4 किलो कॅलरीज. 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 31. मद्यपानामुळे डॅशचा अभाव होतो. पर्याय ए आहे थायमिन, पर्याय बी आहे रेटिनॉल, पर्याय सी आहे नायसिरिन, पर्याय सी आहे नायसिन आणि पर्याय डी आहे ॲस्कॉर्बिक आम्ल. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी नायसिन. मद्यपानामुळे नायसिनचा अभाव होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 आहे. अन्नपदार्थांची ऊर्जा डॅश या एककात मोजतात. पर्याय ए किलो ज्यूल, पर्याय बी अर्ग, पर्याय सी कॅलरीज, पर्याय डी यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी कॅलरीज. अन्नपदार्थांची ऊर्जा ही कॅलरीज या एककात मोजतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33. मेदापासून किती ऊर्जा मिळते. पर्याय ए आहे 9 किलो कॅलरी, पर्याय बी 8 किलो कॅलरी, पर्याय सी 5 किलो कॅलरी, पर्याय डी 15 किलो कॅलरी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए 9 किलो कॅलरी. मेदांपासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 34. शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते. पर्याय ए कंबर, पर्याय बी मांडी, पर्याय सी दंड, पर्याय डी कवटी. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी मांडी. शरीरातील सर्वात मोठे हाड मांडीमधील फिवर हे असते. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 35. छातीच्या पिंजऱ्यांच्या बरगाड्यात एकूण किती हाडे असतात. पर्याय ए आहे 12, पर्याय बी आहे 36, पर्याय सी आहे 24 आणि पर्याय डी आहे 40. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी 24. छातीच्या पिंजऱ्यांच्या बरगाड्यात एकूण 24 हाडे असतात. प्रश्न क्रमांक 36. भारतातील पहिल्या सरोगेट गायीपासून वासराचा जन्म डॅश येथे झाला. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला भारतातील पहिल्या सरोगेट गायीपासून कोणत्या ठिकाणी जन्म झाला आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पर्याय आहेत इंदौर, पर्याय बी कोची, पर्याय सी इंदापूर, पर्याय डी नगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी इंदापूर पुणे. भारतातील पहिल्या सरोगेट गायीपासून वासराचा जन्म हा इंदापूर पुणे येथे झाला. प्रश्न क्रमांक 37. जर एकाच झाडावरील 2 वेगवेगळ्या फुलांदरम्यान परागण झाल्यास त्याला डॅश म्हणतात. पर्याय ए आहे जेटिनोगॅमी, पर्याय बी आहे ऑटोगॅमी, पर्याय सी हायब्रिडायझेशन आणि पर्याय डी आहे झिनोगॅमी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए जेटिनोगॅमी. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. शैवालाला लाल रंग डॅशमुळे प्राप्त होतो. पर्याय ए आहे फ्लोरोडिन, पर्याय बी फायकोइरिथ्रिन, पर्याय सी फ्लोरोप्सिन आणि पर्याय डी आहे स्कार्टोबिलिन. या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी फायकोइरिथ्रिन. शैवालाला लाल रंग हा फायकोइरिथ्रिन यामुळे प्राप्त होतो. प्रश्न क्रमांक 39. टेरिडोफायटामध्ये एकूण डॅश जाती व डॅश प्रजाती आढळतात.
या ठिकाणी आपल्याला टेरिडोफायटामधील जाती व प्रजातींची संख्या सांगायची आहे. यामधील पर्याय आहेत: पर्याय ए 400 व 10,500, पर्याय बी 1,00,000 व 8,00,000, पर्याय सी 10,000 व 400, पर्याय सी 10,500 व 400, पर्याय डी यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी 10,500 व 400. म्हणजेच टेरिडोफायटामध्ये एकूण 10,500 जाती व 400 प्रजाती आढळतात. यानंतरचा प्रश्न आहे, बांबू ही वनस्पती कुठल्या प्रकारात मोडते? पर्याय ए झाडासारखे गवत, पर्याय बी गवतासारखे झुडूप, पर्याय सी गवतासारखे झाड आणि पर्याय डी झुडुपासारखे गवत. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए झाडासारखे गवत. बांबू ही वनस्पती झाडासारखे गवत या प्रकारामध्ये मोडते. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 41. प्रश्न क्रमांक 41. वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद डॅश येथे भरली? पर्याय ए लेनिनग्राड 1837, पर्याय बी अमेरिका 1930, पर्याय सी पॅरिस 1867 आणि पर्याय डी व्हिएन्ना 1867. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी पॅरिस 1867. वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद ही पॅरिस या ठिकाणी 1867 मध्ये भरली. प्रश्न क्रमांक 42. स्पायरोगायरा हे डॅश प्रकारचे शेवाळ आहे? पर्याय ए नीलहरित, पर्याय बी हरित, पर्याय सी लाल, पर्याय डी रंगहीन. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी हरित. स्पायरोगायरा हे हरित प्रकारची शेवाळ आहे. प्रश्न क्रमांक 43. वनस्पती द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली? प्रश्न आहे वनस्पती द्विनाम पद्धती ही कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली? पर्याय ए आहे बेसे, पर्याय बी कार्लस लिनायस, पर्याय सी बेंथन आणि हुकर, पर्याय डी थिओफ्रास्टर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी कार्ल्स लिनायस. प्रश्न क्रमांक 44. सस्तन असून अंडी घालणारा प्राणी कोणता? पर्याय ए डॉल्फिन, पर्याय बी ॲकिडना, पर्याय सी पेंग्विन, पर्याय डी 3 बोटांचे शहामृग. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी ॲकिडना. सस्तन असून ॲकिडना हा प्राणी अंडी घालतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 45. बेडूक संरक्षण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? पर्याय ए 31 मे, पर्याय बी 5 मार्च, पर्याय सी 29 एप्रिल, पर्याय डी 10 डिसेंबर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी 29 एप्रिल. 29 एप्रिल हा बेडूक संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत आहोत जीवशास्त्र या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न जे तुम्हाला आरोग्य विभागाच्या परीक्षा तसेच 2024 मध्ये होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षेसाठी देखील उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक ऐका. तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणता अपृष्ठवंशीय प्राणी सर्वात मोठा व सर्वात बुद्धिमान असतो?
पर्याय ए लेलिगो, पर्याय बी ऑक्टोपस, पर्याय सी सेपिया, पर्याय डी तारामासा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी तारामासा. तारामासा हा असा अपृष्ठवंशीय प्राणी आहे जो सर्वात मोठा व सर्वात बुद्धिमान असतो. प्रश्न क्रमांक 47. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅश वर्गात मोडतात. पर्याय ए प्रोटोथेरिया, पर्याय बी थेरिया, पर्याय सी युथेरिया आणि पर्याय डी मॅटॅथेरिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए प्रोटोथेरिया. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे प्रोटोथेरिया या वर्गामध्ये मोडतात. प्रश्न क्रमांक 48. शेपूट आणि पाय असणारा डॅश हा उभयचर वर्गातील प्राणी होय. पर्याय ए सिसिलियन, पर्याय बी भेक, पर्याय सी बेडूक, पर्याय डी सॅलॅमँडर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी सॅलॅमँडर. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो. पर्याय ए कांगारू, पर्याय बी व्हेल, पर्याय सी पेंग्विन, पर्याय डी प्लॅपिटस. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक डी प्लॅपिटस. प्लॅपिटस हा अंडी घालणारा सस्तन प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 50. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो. प्रश्न क्रमांक 50 आहे मित्रांनो गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो. पर्याय आहेत ॲनिलिडा, पेरिफेरा, सिलेंटेटाडा, मोलुस्का. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. हे होते मित्रांनो आजच्या परीक्षेतील 50 प्रश्न. प्रश्न कसे वाटले आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.